न्यूज। दिव्यांगांना आमदार निधीतून मदतीची मागणी। आमदार राजू तोडसाम यांना गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांचे निवेदन। 22 फेब्रुवारी 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना आमदार निधीतून दरवर्षी 30 लाख रुपये खर्चाच्या अनुदानाचा लाभ देण्यात यावा अशी आर्णी केळापूर मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांना करण्यात आली आहे। या अगोदर या आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पण देण्यात आलंय। शासन निर्णय आणि त्याची अंमलबजावणी शासन निर्णय क्रमांक स्थाविका 0123/96/1482 दिनांक 27 फेब्रुवारी 2023 नुसार आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तीसाठी 30 लाख रुपयांचा वार्षिक खर्च निश्चित करण्यात आलाय। परंतु हा निर्णय 2023 मध्ये झाला असला तरी त्यास सन 2016 मध्येच मंजुरी देण्यात आली होती। तथापि प्रत्यक्षात अद्याप कोणत्याही दिव्यांगांना याचा लाभ मिळालेला नाही। दिव्यांग नागरिकांच्या अडचणी। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। आर्थिक दुर्बलता, शिक्षण व रोजगाराच्या संधीच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावे लागते। शासनाने मंजूर केलेला निधी अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे दिव्यांग नागरिकांची परिस्थिती अधिक गंभीर होतीये। मागणी आणि उपाययोजना। यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। आमदार निधीतून मिळणाऱ्या 30 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ दिव्यांग व्यक्तींना तातडीने मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आमदारांना मिळणाऱ्या 5 कोटींच्या निधीपैकी 30 लाख रुपये दिव्यांगांच्या विकासासाठी खर्च करणं बंधनकारक आहे। मात्र ही रक्कम प्रत्यक्षात त्यांच्या हितासाठी वापरण्यात येत नाही। यावेळी गुरुदेव युवा संघ आमदारांच्या संपूर्ण निधीवर लक्ष ठेवून आहे। मनोज गेडाम, अध्यक्ष गुरुदेव युवा मंच। नमस्कार, जय गुरुदेव। आर्णी व केळापूर मतदारसंघाच्या अनेक दिव्यांगाच्या विविध समस्या पासून वंचित आहेत। यासाठी विद्यमान राजूभाऊ तोडसाम यांना आम्ही निवेदन देण्यात आलं। जे शासनाचं परिपत्र आहे त्या म्हणजे नेमूद केलं आहे 2016चा तो शासन निर्णय GR आहे। त्यामध्ये 30 लक्ष दिव्यांगाच्या विकासाच्या कामावर खर्च करणे आहे। हर आमदार महोदयांना 5 कोटी रुपये हर वर्षी विकासासाठी येते। त्यासाठी विशेष 30 लक्ष दिव्यांगाच्या विकासावर खर्च करण्यात यावे। काऊन का आर्णी केळापूर मतदारसंघाच्या दिव्यांगाचे दयनीय अवस्था आहे। त्यांना स्वतःचे घरकुल मिळत नाही आणि आर्णी तहसीलमध्ये दिव्यांगांना 100 रुपये महिना मिळते। त्यामध्ये त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण आहे। त्यासाठी विशेष दिव्यांगासाठी या निधीतून 30 लक्ष निधीतून जे गरजू दिव्यांग बांधव आहे त्यांना रोजगारासाठी त्यांना 30 लक्ष खर्च करण्यात यावे ही आमची मागणी आहे। आता आम्ही याआधी अशोक उईके आमदार साहेबांना भेटलो आहे। आता दुसऱ्यांदा राजू तोडसाम साहेब आमदार साहेबांना भेटलो आहे। अजून 5 आमदार महोदयांना आमची विनंती आहे का दिव्यांगांसाठी 30 लक्ष तुम्ही खर्च करा, हे अनिवार्य आहे। आणि ह्या सर्व जो 5 कोटी निधी राहते त्याच्यावर आमच्या सर्व दिव्यांग बांधवाचं लक्ष आहे। आम्हाला आमचा हक्क दिव्यांग बांधवांना नाही मिळाला तर आम्ही सर्व दिव्यांग बांधव रस्त्यावर निघणार। तुम्ही आमचा विचार करा, काऊन का आमच्याकडून काहीच काम होत नाही, दिव्यांगांकडून शारीरिक कष्ट काम होत नाही, अशी दयनीय अवस्था आहे दिव्यांगाची। त्यामुळे दिव्यांगाची कोणी हाय नको घ्या। मी हात जोडून विनंती करतो, त्वरित दिव्यांगाच्या 30 लक्षावर विचार करण्यात यावी आमदार महोदयांनी, अशी आम्ही विनंती करतो। जय गुरुदेव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.